युद्ध 40 दिवस थांबलं नाही तर काय होईल? 35 दिवस होत आलेत. 4-5 दिवस आणखी युद्ध चाललं तर महागाई ही गगनाला भिडेल. त्या अगोदरच वाढली आहे. जी आकडेवारी समोर येते त्यानुसार 2.5% महागाई फक्त गेल्या 6 महिन्यात वाढली आहे. आणि 6 महिन्यातला हा सर्वात वरचा स्तर महागाईनं गाठलेला आहे. याचा परिणाम काय होणार? तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात याचा प्रदीर्घ असा परिणाम होणार. गहू, मका याचं उत्पादन कमी होणार. ते कमी का होणार? तर आपण युरिया जो मागवतो तो परदेशातून मागवतो, आयात करतो. तो आयात कमी होतोय. त्याचं उत्पन्न कमी होत आहे. आणि त्यामुळे शेतकरी खताचा वापर कमी करतील. खतांचा वापर कमी झाला की उत्पादन कमी होईल. उत्पादन कमी झालं की मग वस्तूंच्या किमती वाढतील आणि किमती वाढल्या की परत महागाई वाढेल. हे एक असं सर्कल आहे किंवा एक असा वर्तुळाकार अडचण आहे की जी एकमेकाला सातत्यानं अडचणीत टाकत जाते आणि याचं वैश्विक रूप जे आहे ते निर्माण होताना पाहायला मिळतं. आणि त्यामुळे पूर्ण जगामध्ये महागाई ही वाढेल अशी भीती अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली आहे. पुढच्या काही दिवसामध्ये याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर जाणवेल, कारण 40 दिवस युद्धाचे पूर्ण झाल्यानंतर याचा प्रभाव हा मुख्यतः जाणवायला लागेल असं अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीत पुढचं आर्थिक वर्ष हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत अडचणीचं आहे आणि त्याचा सुतोवाच हे सातत्यानं आपल्याला अर्थतज्ज्ञांकडून दिलं जात आहे. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.